नमस्कार, शैलाश किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता ही कोरडा मसाला बनवून ठेवणार आहे. तो कुठल्याही भाज्यांना चालू शकतो. रस्सा भाजी असेल, सुकी भाजी असेल तरी त्याला तो चालू शकते. यासाठी मी आता साहित्य सांगते. तमालपत्र आहे, लवंग मिरी, दालचिनी आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे सफेद तीळ नव्हती, मी काळे तीळ घेतलेली. फुटाण्याची डाळ आहे, चक्री फूल आहे, जावेत्री आहे, मेथी दाणे घेतलेले, मेथी घेतलेली थोडी, खोबऱ्याचं किस आहे, धणे आहे, हळद, मिरची पावडर, मीठ, जिरे आणि बडीशेप. हे सर्व साहित्य आपण एक एक करून भाजून घेणार आहोत. पहिल्यांदा मी धणे टाकते. गॅस पेटवलेला आहे. करपू द्यायचं नाही, थोडंसं गव्हाळलं आधी त्याच्यावरती भाजून घ्यायचे. भाजलेले असते. खोबरं टाकले. हे सगळं साहित्य आपण एक एक करून भाजून घेणार आहोत चांगलं. हे सर्व साहित्य आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, मीठ आणि हळद टाकून एकदम पावडर करून घेणार आहे. हे सर्व साहित्य भाजून मी आता एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता तर मसाला तयार झालेला आहे. कुठल्याही सुक्या भाजीला, रसा भाजीला आपण टाकू शकतो. याच्यामुळे भाजीला सुंदर वास येतो आणि चवीला पण चांगली होती. याच्यामध्ये सगळं मसाले आपण मिक्स केलेले आहेत, इन्ग्रेडियंट्स सगळे आहेत, त्याच्यामुळे भाजीला चांगली चव येते. हा मसाला तयार आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.